आज मी तुम्हाला माझे इंडियात आल्यानंतरचं रुटीन शेअर करते. सगळ्यात पहिल्यांदा तर आज गवारी बनवणार होते. मी स्वतः बनवली, भाजी बनवली. त्यानंतर थोड्या वेळात मम्मी आली होती, तर मम्मीसोबतच मी भाजी आणायला गेले आणि तिथून डायरेक्टच मम्मीकडे वगैरे गेले. तिथंच यशचा बड्डे पण होता, तो त्याचं सेलिब्रेशन वगैरे केलं आम्ही. त्यानंतर घरी आले. दुसऱ्या दिवशीच रुटीन सांगते. 2 दिवसापासून मी बिग बॉस बघितलं नव्हतं, ते बघून कंप्लीट केलं कारण ते इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर महालक्ष्मीला जाऊया आमचं असं ठरतं, कारण आज शेवटचा दिवस होता. ही ग्रीन कलरची जी साडी आहे ना, ती माझी साखरपुड्याची आहे. खूप छान आहे, फक्त नेसताना अवघड पडते, नाही तर घातल्यावरती खूप मस्त अशी वाटते, छान. 2 व्यक्ती तर लागते ही साडी एकदम व्यवस्थित आपल्याला जर नेसायची असेल तर. त्यानंतर आम्ही दोघंजण ही निघालो दर्शनासाठी. 2 व्हीलरवरतीच आम्ही गेलो होतो. सगळ्यात पहिला तर आज शेवटचा दिवस असल्यामुळं आणि पालखी ही निघणार असल्यामुळं खूप जास्त गर्दी होती आणि मंदिर या 9 दिवसामध्ये तर इतकं मस्त सुंदर सजवलेलं असतं, काय सांगायचं. आम्ही मुखदर्शन घेतलं, पटकन 10 मिनिटामध्ये आमचं दर्शन झालं असेल आणि तिथून आम्ही बाहेर निघालो. खूप छान असं दर्शन झालं. सगळीकडे रस्त्यांवरती रांगोळी काढत होती. खूप छान असा दिवस गेला आणि व्लॉग कसं वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच फॉलो करून घ्या.